श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करे व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे कार्तिक अमावस्या. तर उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरावर काही नकारात्मक शक्ती असतील किंवा मग आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल किंवा घरावर शत्रुबाधा असेल, कर्णीबाधा असेल, पितृदोष असतील, तर असे काही दोष असतील, वास्तुदोष असतील किंवा मग घरामध्ये काही संकट अडचणी आहेत, तर ह्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये काही कठीणातील कठीण इच्छा असतात, त्या खूप दिवसाच्या असतात आणि त्या पूर्ण झालेल्या नसतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, ह्या कार्तिक जो महिना आहे, तर या महिन्यामध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या जी काही पापे असतात तर त्या पापांचा नाश होऊन जातो आपण जर पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर पहा, उद्या अमावस्या आहे. तर अमावस्येला आपल्याला जर शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. जर तुम्हाला शक्य नाही तर अशा काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करा. पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. स्नानाबरोबरच दानाला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे. तर पहा, स्नान आणि दान केल्याने आपल्या जे काही पाप आहे त्याचा नाश होतो आणि दान केल्याने जे आपले पितृ असतात पहा, त्यांना मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे त्यांची जी कृपा आहे तर ती आपल्यावरती सदैव राहते. यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी या दिवशी करायच्या आहेत. आता बघा, आपण खूप सारी कष्ट मेहनत अशी करत असतो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, परंतु कधी कधी काय होतं, आपण खूप सारे प्रयत्न करत आहोत, खूप कष्ट करत आहोत, परंतु आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आपल्याला जसा मोबदला पाहिजे तसा मिळत नाही. त्यामुळे बघा, आपल्या त्या प्रयत्नांना नशिबाची साथ जर मिळाली तर आपले जे काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्याला यश प्राप्त होते. आता बघा, आपल्या घराला जर शत्रुबाधा झालेली असेल, म्हणजे आपल्या घरामध्येच काही व्यक्ती अशाही असू शकतात ज्या आपल्याबद्दल चांगलं बोलत, म्हणजे चांगलं त्यांना मनात नसतं आणि ते वरवर चांगलं बोलतात. असे आपले हितशत्रू देखील घरामधले असू शकतात किंवा मग बाहेरचे सुद्धा असू शकतात. तर यांच्यामुळे आपल्या घराला शत्रुबाधा लागली जाते. बाहेरचे कसे असतात की आपल्या तोंडावर चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये खूप वाईट गोष्टी चाललेल्या असतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं कधीच खपत नसतं. त्यांच्या मनामध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीचं कधी वाईट होईल अशी भावना असते. तर अशामुळे सुद्धा आपल्याला असे हे शत्रुबाधेचे दोष लागले जातात. तर हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, शत्रूंमुळेच फक्त ह्या बाधा होतात असं नाही. तर पहा, ही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सुद्धा निर्माण होत असते. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही वाईट शब्द उच्चारण करत असतो त्यावेळेस ते वाईट शब्द जे उच्चारलेले असतात तर आपलं घर त्या वेळेस तथास्तु म्हणत असतं. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेस ते तथास्तु म्हणत असतं आणि जी ही वाईट नकारात्मक शक्ती आहे तर ती साचली जाते. त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात. म्हणूनच वास्तुदोष लागला असं म्हटलं जातं. तर हे दोष दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये काही आपण उपाय जर केले तर हे सर्व दोष दूर होतात आणि आपल्याला जे यशप्राप्तीमध्ये जे अडथळे निर्माण होतात तर ते होत नाही. तर अशा पद्धतीने बघा, आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या सर्व दोष दूर होतील आणि आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतील. तर बघा, आपल्याला काय टाकायचं आहे. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर आपल्याला या उपायासाठी मीठ लागणार आहे. तर मीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर ही जी मीठ घ्यायचं आहे तर ते आपल्याला आज संध्याकाळी, म्हणजे सोमवारच्या संध्याकाळी घ्यायचं आहे आणि त्या सर्व आपल्या घरातल्या व्यक्ती ज्या आहेत तर त्यांच्यावरून आपल्याला हे उतरवायचं आहे. तर बघा, हे जे मीठ आहे तर ते 3-3 वेळा प्रत्येक सदस्यांवरून आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि ही जी वाटी आहे तर ती आपल्याला
आता बघा हे मीठ काय करायचं तर ते एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये त्यामधलं थोडं थोडं मीठ प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या गंगेमधलं जे गंगाजल असतं तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं टाकायचं आहे. गंगाजल जर जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही गोमित्र टाकलं तरी चालेल किंवा गुलाबजल टाकलं तरी चालेल. परंतु या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गंगाजल जर असेल तर ते नक्की टाका. नसेल तर एखाद्या शॉपवर पूजेचं साहित्य मिळतं त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. या गोष्टीबरोबरच आपल्याला कापूरचं तेल भेटतं पहा. कापूरचं तेल हे खूप नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे आपल्या घरामधली जी काही कठीणातील कठीण नकारात्मकता असू द्या, कोणताही दोष असू द्या, तो सर्व दूर करण्याचं काम हे कापूरचं तेल करत असतं. तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं त्यामध्ये अंघोळीच्या पाण्यात टाकायचं. तर बघा जर तुमच्याकडे कापूरचं तेल नाही तर मग कापराचा एक तुकडा घ्यायचा, तो अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा. त्याचबरोबर बघा जर पिंपळाची पानं जर तुम्हाला आणता आली तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये ही पिंपळाची पानं टाकावी. ही पानं टाकल्यामुळं पहा जो तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे, प्रखर पितृदोष लागलेला आहे, तो दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर थोडीशी हळद, चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैसा घरामध्ये येत नसेल तर तो येण्यास मदत होईल. तर ह्या सर्व गोष्टींनी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि अंघोळ करायची आहे. यापैकी एखादी गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. जेवढ्या आहे तेवढ्याने जरी तुम्ही अंघोळ केली तरी यापैकी पहा तुमच्याकडे कोणत्या वस्तू नसल्या तरी चालतील. परंतु जे गंगाजल आहे किंवा गोमित्र आहे ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि जे काही मीठ मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते मीठ टाकायचं आहे. तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ह्या टाकायला अजिबात विसरायचं नाही. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि पहा बऱ्याच वेळा तुम्ही अंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने करता, डायरेक्ट पायावरती पाणी टाकता किंवा डायरेक्ट डोक्यावरती टाकता. त्यामुळे तुम्हाला हे जे काही उपाय करता त्याचं फळ हे प्राप्त होत नाही. तर त्यामुळे पहा पहिला मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे तो डोक्यावरती टाकायचा आहे. अशा प्रकारेच आपल्याला अंघोळ करायची आहे. अशा प्रकारे अंघोळ केल्याने आपले जे काही दोष असतील, शत्रुबाधा असतात, सर्व दोष दूर होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये काही प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात. त्याचबरोबर आपल्या घरात आपली जी काही पूर्वीची काही जुनी इच्छा आहे, खूप पुराणी इच्छा आहे, ती कठीण इच्छा देखील आपली पूर्ण होण्यास मदत होते. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.